नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, बार्शी टाकळीमध्ये कापूस खरेदी बंदचा निर्णय मागे। त्यानंतरची बातमी आहे, विदर्भातील बाजारात सोयाबीन दरात सुधारणा। त्यानंतरची बातमी आहे, कांद्याच्या माळा घाला नाहीतर काही करा पण कांद्याचे दर कमी होऊ देणार नाही, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा। त्यानंतरची बातमी आहे, सोयाबीनला 6,000चा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन। त्यानंतरची बातमी आहे, संजयनगरमध्ये विनापरवाना विक्रीचे 1.34 लाखाचे खत जप्त। त्यानंतरची बातमी आहे, सिंचनासाठी पाणी, वीज, शेतरस्त्याच्या समस्या वर्षानुवर्ष कायम। त्यानंतरची बातमी आहे, परभणी बाजार समितीत खासगी कापूस खरेदी। त्यानंतरची बातमी आहे, पुसद तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ। त्यानंतरची बातमी आहे, रब्बी पेरण्या सुसाट। त्यानंतरची बातमी आहे, निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे शेतमजुरांची टंचाई। त्यानंतरची बातमी आहे, हमीभावाने 11,000 क्विंटल सोयाबीन खरेदी। त्यानंतरची बातमी आहे, ऊसतोड कामगार मतदानापासून राहणार वंचित। त्यानंतरची बातमी आहे, आचारसंहिता कालावधीत 29 कोटीचा मुद्देमाल जप्त। त्यानंतरची बातमी आहे, पीक विमा योजनेसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत, कृषी विभागाकडून आव्हान। त्यानंतरची बातमी आहे, कोल्हापूर जिल्ह्यात 5,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी शेतमजूर ही आमची ताकद, बच्चू कडू। त्यानंतरची बातमी आहे, सिंधुदुर्गात आंबा काजू बागायतदार मच्छीमारांचे प्रश्न लक्षवेधी। त्यानंतरची बातमी आहे, बळीराजाची शत्रू असलेली शक्ती सत्तेत येऊ नये, भारत पाटणकर। त्यानंतरची बातमी आहे, सोलापूर जिल्ह्यातील वातावरण बदलाचा शेतीला फटका। अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।